केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत। या ठिकाणी ते टोमॅटोच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत। गेल्या काही दिवसात राज्यात अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली होती। काही भागात अक्षरशः धुमाकूळ पावसानं घातलेला, त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं। कापणीला आलेलं पीक वाया गेलं होतं आणि याच पिकाची जुन्नरमधून ते पाहणी करणार आहेत। जुन्नरमध्ये टोमॅटोच्या पिकाचा आढावा घेतील। तर काय नेमकी आत्ताची परिस्थिती या भागातली सांगतात आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे। मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पावसात शेतीसह शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। टोमॅटोचा हाब असलेल्या जुन्नर तालुक्यामध्ये ही टोमॅटोची अवस्था जर पाहिली तर 1.5 एकर टोमॅटोची बाग आहे। ही बाग पूर्ण निस्तानाबूत झालेली आहे। अवकाळी पाऊस असेल, विविध रोगांचा प्रादुर्भाव असेल, यामुळे टोमॅटोचा चिखल हा शेतात झालेला आहे। संपूर्ण बाग ही सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली। लाखो रुपयांचं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं झालं आहे। आज देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हे आज जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावरती आहे आणि याच शेताच्या बाजूने शिवराज सिंग चौहान आता काहीच वेळापूर्वी जाणार आहेत। त्यामुळं शेतकऱ्याची ही झालेली नुकसान कृषी मंत्री पाहणार का, हा एक खरा प्रश्न आहे। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, जुन्नर, पुणे।